पंढरपूर शहरात एटीएम फोडणाराच रंगेहात पकडलं. पंढरपूर शहर पोलिसांची कामगिरी. पंढरपूर शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून यास चाप लावण्याचं काम पंढरपूर शहर पोलिसांनी केलं. सरगम चौकातील एसबीआय बँकेचे एटीएम फोडून पैशांची चोरी करणारे इसमास रविवारी 5 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास गस्त घालणाऱ्या पोलिसांनी रंगेहात पकडलं. पंढरपूर शहर पोलिसांच्या या कामगिरीमुळे समाजात पोलिसांची प्रतिमा उंचावली. याबाबत सविस्तर वृत्त असं की येथील सरगम चौकातील एसबीआय बँकेचे एटीएम मशीन कुणीतरी फोडत असल्याचं रात्र गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या लक्षात आलं. सरोज कुमार नारायण कुमार दास व 41 मूळ राहणार ओरिसा, सध्या राहणार इसबावी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर हा 5 एप्रिल रोजी पहाटे 3:30 सुमारास सरगम चौकातील एटीएम मशीन फोडताना आढळून आला. त्याला पोलिसांनी रंगेहात पकडलं. पोलिसांच्या सतर्कतेमुळे गंभीर स्वरूपाची होणारी जबरी चोरीसारखा गुन्हा घडण्यास प्रतिबंध लागला. सदर आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याच्यावर भारतीय न्यायसंहिता 2023च्या कलम 305, 62, 324 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पंढरपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी दाखवलेल्या या सतर्कतेचं पंढरपूर शहरातील नागरिकांच्यातून कौतुक होत आहे. पंढरपूर शहर मध्ये 5 एप्रिल 2026ला सकाळी 2:45 वाजेच्या सुमारास आपली जी पंढरपूर शहराची नाईट पेट्रोलिंग टीम आहे त्यांना एक एसबीआय एटीएमच्या जवळ एक इसम त्या ठिकाणी चोरी करताना रंगेहात आपण त्याला पकडण्यामागे यश आलेलं आहे. हा जो काही आरोपी होता याचं नाव सरोज कुमार दास असं या आरोपीचं नाव आहे. हा इसबावीत राहणारा आहे. पंढरपूर शहरामध्ये याचं वास्तव्य काही वर्षांपासून आहे आणि ह्याच अन्वये आपण पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये 192/2026 ज्यामध्ये कलम 305A, 62 व 324(4) असे BNSचे कलम यामध्ये लावलेले आहेत. आरोपी आपल्या ताब्यात आहे आणि ह्या गुन्हा करण्यासाठी आरोपीने रेकी केलेली असेल. अजून इतर त्याचे साथीदार असतील. त्याचबरोबर त्यांनी हेच एटीएम का निवडलं व दुसरे एटीएम का निवडले नाही आणि त्याचा पुढे काय प्लॅन होता या सगळ्यांचा उलगडा आता या आरोपीच्या इंट्रोगेशनमध्ये आपल्या सगळ्यांसमोर येईल. याचीही जी काही कारवाई आहे तीही आपल्या DB टीम पंढरपूर शहराच्या कर्मचाऱ्यांनी केलेली आहे आणि विशेष करून मला त्यांचं कौतुक करावं असं वाटतं की छान पद्धतीने त्यांचं कार्य चाललेलं आहे. आणि अशीच पंढरपूरमध्ये इतर सुद्धा जी जबरी चोरी, घरफोडी, रॉबरीज आणि गंभीर गुन्ह्यांचा जो काही उलगडा आहे तो लवकरात लवकर आम्ही पोलीस प्रशासन लावू याच्याबद्दल मला शंका वाटत नाही.